नमस्कार मित्र हो. मी विपुला घायाळ. जसं तुम्ही पाहिलंय की आज रात्रीपासून दिनांक 24 जून 2024 पासून पुढचे 41 दिवस आपण एक ध्यान साधना करणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही हा निर्णय घेतला आणि आजचं सेशन तुम्ही अटेंड करणार असा तुम्ही एक निर्णय घेतला आणि तुम्ही त्या सेशनला येणार आहात. तुमची आतापर्यंतची सगळी साधना नामस्मरण असेल, तुम्ही कुठली पारायण केली असेल, कुठली पोथी वाचत असाल, कुठली तुमची इष्ट देवता असेल, तुमच्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद असतील, पितरांचे आशीर्वाद असतील, या सगळ्यांचा परिणाम असा झालाय की तुम्ही ध्यान करायचा निर्णय घेतलाय. लक्षात ठेवा, ही स्टेप तुमच्या आयुष्यात येणं, हे ध्यान तुमच्या आयुष्यात येणं हे इतकं सोपं नाहीये. त्यासाठी खरोखर तुम्हाला काहीतरी तुमची पुण्याई तुमच्या जवळ असावी लागते, तेव्हाच ध्यान तुमच्या आयुष्यात येतं. ह्यामध्ये मी एक फक्त माध्यम आहे. ह्याच्यात माझं कुठलंही मी स्वतःला क्रेडिट घेत नाही. नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोहोचवायचं जे काम आहे, यासाठी मला नक्कीच परमात्म्याने एक शक्ती दिली. त्यांनी सांगितलं मला की आता ही तुझी वेळ आलेली, हे काम तू सगळ्यांपर्यंत पोहोचव. मी गेले 1-1.5 वर्ष झाले मी ध्यानाला जोडली गेली. त्यामध्ये मी दुसरा अजून एक संस्थेचं पण ध्यान केलं, सहजयोग, ज्यामध्ये मी होते. आणि आत्ता मी पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी, जे ब्रह्मर्षी पितामह सुभाष पत्रीजी यांच्या मार्गदर्शनाने जे स्थापन झालं, त्याच्यामध्ये मी ध्यान करते. अनापान सती ध्यान, जे गौतम बुद्धांनी खरं तर सुरुवात त्याची केली आणि त्यांचा जो प्रचार आहे या ध्यानाचा, तो ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींनी केला. आज त्यांचं प्रथमतः मी स्मरण करते, महाअवतार बाबाजींचं स्मरण करते. कारण गेले 1.5 वर्षामध्ये माझ्या आयुष्यात जे बदल मी अनुभवले, ते मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. हे तुम्ही स्वतः अनुभव करावा त्याचा, अशी माझी इच्छा आहे. पूर्णपणे आपण म्हणू शकतो की 360 डिग्रीने आयुष्य फिरतं. खूप अनुभव येतात आणि यासाठीच मला असं एक म्हणतो की आतून आवाज आला की आता हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कसं असतं बघा, गेले किती दिवस झाले, महिने झाले मी हा विचार करत होते, पण ती वेळ आत्ता आली की माझ्या जवळच्या लोकांना ह्याचा फायदा व्हावा. ज्या आजारांवर, शारीरिक आजारांवर कुठलीही गोळी औषध न घेता मी मात केली आणि इतके अनुभव ऐकले लोकांचे सुद्धा, आणि मला स्वतःला पण खूप अनुभव आले. हे सगळं सुख, हा जो आत्म्याचा आनंद आहे, हा माझ्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचावा, हा एक अगदी साधा सरळ एक असा उद्देश या ध्यानामागे माझा आहे. आपण जी सामूहिक पारायण किंवा साधना करतो, नामस्मरण असेल, त्याची ऊर्जा प्रचंड आहे. त्याप्रमाणे जेव्हा आपण सामूहिक ध्यान करतो, त्याची पण ऊर्जा प्रचंड आहे आणि खूप मोठी ऊर्जा आहे, जी सगळ्यांच्या आयुष्यात बदल घडवते. मी आमच्या त्या संस्थेकडे, जी पीएमसी हिंदी चॅनल आहे किंवा पीएमसी गुजरात असेल, त्यांचं जे युट्यूब चॅनल आहे, तिथं मी सामूहिक ध्यानाचा मी भाग असते. मी रोज त्यांची ध्यान सेशन अटेंड करते. मला त्याचा फरक जाणवतो की जेव्हा आपण सगळ्यांना जोडले गेलेलो असतो आणि जेव्हा अशी सामूहिक ध्यान करतो, तेव्हा त्याचा किती फायदा आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी मला वाटलं, माझ्या जवळचे जी लोक आहेत त्या सर्वांना ह्याचा फायदा व्हावा. इथं कुणावरही जबरदस्ती नाहीये. जोपर्यंत तुमच्या मनातून, आतून, आत्म्यातून तो आवाज येत नाही की मला आता ध्यान करायचंय, मला माझ्या आयुष्यामध्ये ती शांती पाहिजे, तोपर्यंत कुणीही मदत करू शकत नाही. कारण इथं कुणीही नाहीये व्यक्ती की जी आपली मदत करेल. इथं आपणच आपली मदत करायची. हे मी खूप मोठा एक धडा मी माझ्या आयुष्यात घेतलाय. तुम्हाला कुणीही मदतीला येणार नाही, कुणीही तुमची सुटका करणार नाहीये. कारण इथं खेळ कशाचा आहे, तर विचारांचा खेळ. तुम्हाला आर्थिक मदत कुणी करू शकतं, भावनिक मदत कुणी करू शकतं, पण जेव्हा विचार तुमचे तुम्हाला त्रास देत असतील, जेव्हा तुम्ही त्या विचारांमध्ये बुडून गेलेले असाल आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचंय, तेव्हा तुम्हालाच तुमची मदत करावी लागते. आणि अशा वेळी एकच पर्याय आहे, तो म्हणजे आतल्या जगाला कनेक्ट होणं, स्वतःच्या आतल्या जगाला कनेक्ट होणं, ध्यान करणं. आणि हे ध्यान मला अगदी अशा वेळेस माझ्या आयुष्यात आलं, ज्यावेळेस मला त्याची अत्यंत गरज होती. आणि फक्त एका हाकेवर मी एक स्टेप पुढे गेले, तर ब्रह्मांडाने मला इतकं सगळं दिलंय की पूर्ण एक दरवाजा मोकळा केलाय माझ्या समोर. आणि फक्त आपण एक मदत मागायला उशीर. तो परमात्मा इतका दयाळू की आपल्या समोर सगळं ब्रह्मांड उघडं करून ठेवतो. तुला काय घ्यायचं ते घे, अशा पद्धतीने
सगळ्याच ध्यानी लोकांची सुरुवात होते. तुम्ही कुठल्याही ध्यानी माणसाला विचारा, जो मेडिटेशन करतो त्याला विचारा त्याच्याबरोबर काय अनुभव आलेत त्याला आणि त्याचं आयुष्य कसं बदललंय. प्रत्येक जण तुम्हाला, मला खात्री हेच सांगेल. तर म्हणून मी हा व्हिडिओ का करायचा ठरवलाय, कारण जे आपण आजपासून ध्यानाचं सेशन अटेंड करणार आहोत झूमवर, सुरुवातीला मी हे झूमवर ठेवते जोपर्यंत तुम्हाला थोडी सवय होत नाही. 40 दिवसाचं हे 41 दिवसाचं सेशन असेल, पण त्या झूमला 40 मिनिटाचा अवधी आहे. त्याला लिमिट आहे 40 मिनिटाचं, म्हणून हा खरं तर व्हिडिओ करते. आज 24 जून, 41 दिवस होतात पूर्ण 3 ऑगस्टला. तोपर्यंत तुम्हाला ही सेवा अविरत अखंडपणे करायची. आणि मला खात्री आहे की तुम्ही आज सुरू केल्यानंतर तुम्हाला हे ध्यान करणं हे थांबवावंसं वाटणार नाही. तुम्ही आपोआपच त्या समुद्रामध्ये जाल आणि आपोआपच त्याचा आनंद घ्याल, याची मला पूर्ण खात्री आहे. काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या सेशनच्या आधी सांगते की जसं मी सांगितलं, मी फक्त मीडियम आहे. ही सेवा, मी ह्याचं पूर्ण श्रेय मी घेऊ शकत नाही. हे जे आहे ते पितामह पत्रीजींच्या, महाअवतार बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली मी करते. एक विश्वाची परमात्म्याची शक्ती आहे जी ही माझ्या मार्फत तुमच्यापर्यंत येते. तुमचा आत्मा आहे जो याच्याकडे आकर्षित होतोय. त्यामुळे हे सगळं तुमचं पण पुण्य आहे आणि सगळी जी साधना आतापर्यंतची आहे त्यामुळे तुम्ही ध्यान मार्गामध्ये येताय, जोडले जाताय. हे सर्वप्रथम सगळ्यांनी लक्षात घ्या. ह्या 40 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये काय काय बदल होत आहेत हे लिहून ठेवा. तुम्हाला जर कुठल्या व्यक्तीबद्दल राग असेल, त्या व्यक्तीबरोबर आधीची पूर्वीची काही भांडणं असतील आणि तो राग जास्त उफाळून येत असेल बघितल्यानंतर, तर ते सगळं तुमच्या भावनांमध्ये जो असंतुलन होईल ते सगळं लिहून ठेवा. फक्त 40 दिवस ध्यान केल्याने तुम्ही पूर्णपणे अगदी संत होणार आहात कुठले तरी, असं नाहीये. त्याला वेळ लागतो, पण नक्कीच तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतो. त्याआधी ह्या 40 दिवसात काय काय बदल होतो हा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. की तुमच्या भावना कुणाला बघितल्यानंतर कशा पद्धतीने प्रतिक्रिया देता, हे सगळं लिहून ठेवा. ते किती प्रमाणात कमी झालंय की वाढलंय हे सगळं लिहून ठेवा. आपण म्हणतो की जे आत असतं तेच बाहेर येतं, तेच सरफेसला येतं. जसं की झाडाच्या मुळाला जेव्हा आपण पाणी देतो ते पाणी वर पानांपर्यंत पोहोचतं आणि त्याप्रमाणेच ते झाड एक बी टाकल्यानंतर तसंच ते उगवतं. त्याप्रमाणे जे तुमच्या आत आहे ते बाहेर येणार. तर असं होऊ शकतं की या 41 दिवसांमध्ये तुम्हाला त्या भावना जास्त जाणवतील, पण असं समजा की हे सगळं रिलीज आहे, हे तुम्ही सगळं एकदा बाहेर टाकून मोकळे होत आहेत. त्यामुळे ह्या भावनांमध्ये कदाचित तुम्हाला जास्त तीव्रता जाणवेल, तर ते होऊ द्या. जे काही ह्या 40-41 दिवसांमध्ये ध्यानाच्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला जाणवेल, इट्स अ पार्ट ऑफ प्रोसेस. त्याच्यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही की मी उलट जास्त चिडचिडी झाली, मी जास्त निराश होतीये, मला रडू येतं, इमोशनल मी खूप होतीये. हे जे सगळं आहे हे सगळं रिलीज होण्याचा, शुद्धीकरणाचा भाग आहे, हे असं समजा. तुम्हाला कुठे वेदना जाणवतील ध्यान करताना, तर मी आज तुम्हाला एक रात्री मूवी दाखवणार आहे ज्यामध्ये हे सगळं सांगितलंय की कशामुळे तुम्हाला ते होतं. पण जर अशा वेदना कुठे जाणवल्या तर घाबरून जाऊ नका, ध्यान बंद करू नका. मला मायग्रेनचा प्रचंड त्रास होता. मला ध्यान सुरुवात केलं की माझं डोकं जास्त दुखत होतं आणि अजूनही काही असं एक आहे की जिथं मला वेदना जाणवतात. पण म्हणून मी 2-3 दिवस ध्यान बंद केलं घाबरून. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, जेव्हा मी आमच्या सरांशी बोलले तेव्हा मला लक्षात आलं की इट्स अ पार्ट ऑफ रिलीज. तुमच्या शरीरातून तो आजार पूर्णपणे निघून जातोय. गेले 1.5 वर्ष मला मायग्रेनचा त्रास एकदाही झाला नाही. मी कुठल्याही गोळ्या औषधं घेतले नाहीये. त्यामुळे वेदना जाणवल्या त्या पण लिहून ठेवा की कुठे कुठे तुम्हाला वेदना जाणवतात आणि बंद करू नका ध्यान त्यावेळी. बाहेरच्या वातावरणामध्ये, तुमच्या ऑफिसचं वातावरण आहे, घरातलं वातावरण आहे, ह्यामध्ये काय बदल जाणवतोय हे लिहून ठेवा. त्यांच्यामध्ये फरक नाही पडणार आहे, पण तुमची जी ऊर्जा वाढेल, तुमची जी ऊर्जा बदलेल, त्यामुळं तशीच तुम्ही ऊर्जा स्वतःकडे आकर्षित कराल आणि अशीच लोक तुमच्या जवळपास येतील, जी लोक तुमच्या ऊर्जेशी मॅच करतील. त्यामुळं त्यामध्ये काय फरक जाणवते, कुठली लोक तुम्हाला आधी जी तुम्हाला त्रासदायक होती ती तुमच्याकडे भटकणार पण नाही, तुमच्याकडे फिरकणार पण नाहीये. तर असे सगळे अनुभव लिहून ठेवा की तुम्हाला काय वाटतात. आपण काही दिवसानंतर एक अनुभवाचं सेशन घेऊ, तिथं तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकता. तुम्ही ध्यान करत असताना ह्या दिवसांमध्ये तुम्हाला काही नवीन आयडियाज येतात का ह्याच्याकडे लक्ष ठेवा.
तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही सुधारणा होतीये का? नवीन काही संधी येत आहेत का तुमच्यापर्यंत? जी जर समजा एखाद्या दिवशी तुम्हाला काही कारणांमुळं संध्याकाळी रात्री 9:30चं जे आपण सेशन ठेवलंय ते जमलं नाही अटेंड करायला, तर तुम्ही त्या सेशनच्या आधी दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल तेव्हा किंवा सेशन नंतर रात्री उशिरा तुम्ही ते ध्यान पूर्ण करा. ह्याचं कारण असं आहे की 2 दिवस ध्यान केलंय आणि मला चमत्कार नाहीच जाणवत आहे, काहीच झालं नाही, असं होणार नाहीये. ही सेवा तुम्हाला 40-41 दिवस पूर्णपणे अगदी मनापासून केली तर तुम्हाला ह्याचा फरक जाणवेल. 2-3 दिवसामध्ये काही नाही होणार आहे. त्यामुळं ह्या ध्यानामध्ये 1 दिवस सुद्धा तुम्ही ध्यान चुकवू नका, असा मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला आग्रह करेन की तुम्ही 1 दिवसही ध्यान चुकवू नका. रोजच्या रोज अगदी म्हणजे अगदी मनापासून ती सेवा पूर्ण करा. किती वेळ करावं ध्यान असा जर प्रश्न असेल तर खरं तर पत्रीजींनी सांगितलंय की जेवढं तुमचं वय आहे त्याप्रमाणे तुम्ही ध्यान करू शकता. एखाद्याचं वय 30 असेल तर 30 मिनिटं किमान त्या माणसाने ध्यान करावं. 80 वय असेल तर किमान 80 मिनिटं करावी. पण सुरुवातीला तुम्ही 15 ते 20 मिनिटं ध्यानाला सुरुवात करू शकता. जितकं ध्यान कराल तितकी तुमच्यामध्ये ऊर्जा जास्त येईल. या ध्यानाचं स्वरूप काय आहे तर जो आपला येणारा आणि जाणारा श्वास, नैसर्गिक श्वास, त्या श्वासामध्ये बदल करायचा नाही. आनापानसती म्हणजे येणारा आणि जाणारा श्वास याच्याकडे आपलं लक्ष ठेवायचं, त्याला ऑब्झर्व करायचं त्या श्वासाला. इतकं सोपं हे ध्यान आहे. याच्यात कुठलाही बदल करायचा नाही श्वासामध्ये. मोठा श्वास घेतलाय असं काही नाही करायचं. येणारा जाणारा नैसर्गिक श्वास, बस इतकं सोपं ध्यान आहे. तुम्हाला माहितीये ही ध्यान साधना करण्यासाठी, कुंडलिनीचं जागरण करण्यासाठी आणि आत्मजागृती, जो एनलायटनमेंट आपण ज्याला म्हणतो, हे सगळं सगळं मिळवण्यासाठी आपले पूर्वज ऋषीमुनी गुहेमध्ये जाऊन साधना करायचे, गृहस्थ आश्रम सोडायचे आणि जाऊन ती साधना त्या गुहेमध्ये जाऊन करत बसायचे वर्षानुवर्ष. पण आताचा काळ असा आहे त्या जगामध्ये राहून, मॉडर्न जगामध्ये राहून आपण सगळ्या आनंदाचा उपभोग घेऊन, गृहस्थ आपलं जीवन सांभाळून आपण ही ध्यान साधना आपल्या घरामध्ये करू शकतो. इतर कामांसोबत सगळ्या गोष्टींचा एक संतुलन साधत आपल्याला काही आपलं घर सोडायची गरज नाहीये. आपण जिथं आहोत ते सगळं सांभाळून आपण ही ध्यान साधना अगदी सुंदरपणे पार पाडू शकतो आणि अगदी सोपी अशी ही ध्यान साधना. कुठलाही याला शारीरिक नियम नाहीये. आंघोळ करूनच केलं पाहिजे किंवा स्त्रियांची जी मासिक अडचण आहे त्यामध्ये करावं की नाही करावं, ह्याला कुठलेही शरीराचे नियम नाहीयेत. हे सगळं आत्म्याची साधना आहे. त्यामुळे याला कुठलाही शारीरिक नियम, तुम्ही कुठल्याही वेळेला अगदी कधीही तुम्ही ध्यान करू शकता. बसतानाही तुम्हाला जितकं कम्फर्टेबल बसता येईल, पाठीला आधार घेऊन, एक उशी घेऊन, खाली जमिनीवर किंवा खुर्चीवर. फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा खुर्चीवर आपण बसू तेव्हा पाय तुमचे त्या असे क्रॉस केले पाहिजेत, हात असे लॉक आणि डोळे बंद. हे 3च गोष्टी आपल्याला सांभाळायच्या. ह्याच्यामध्ये कलेक्टिव्ह सामूहिक ऊर्जा कशी काय आपल्याला जाणवते किंवा कसा काय त्याचा फायदा होतो, कारण आपण सगळे वेगवेगळ्या शहरात बसलेलो आहोत, वेगळ्या राज्यात आहोत, बरेच जण वेगळ्या राज्यात आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये सामूहिक ऊर्जा नक्कीच ह्याचा फायदा आहे. याचं कारण आपण सगळे कुठे राहतो, एकाच पृथ्वीवर राहतोय, एकाच क्वांटम स्पेस मध्ये राहतोय. त्यामुळे आपण सगळे जे डॉट्स आहोत ते आपण जोडले गेलेले आहोत. जरी वेगवेगळ्या परिवारांमध्ये आपण जन्म घेतले असेल तरी आतापासून आपण सगळे एका सोल फॅमिली, एक आत्म्याचं कुटुंब आपण बनणार आहोत आजपासून. त्यामुळे आपण सगळे जोडले गेलेले असे डॉट्स आहोत, ज्यामुळे एक मोठी लाईन तयार होणार आहे. आपल्या आतमध्ये सगळ्यांच्या एकच प्रकाश धावतोय, एकच शक्ती आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे, ती जी आज जोडली जाणार आहे ध्यानाच्या माध्यमातून. त्यामुळे ह्या सामूहिक ऊर्जेचा परिणाम खूप तुम्हाला जाणवेल. हा जो प्रवास तुमचा आता सुरू होणार आहे, हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप वेगळ्या वळणावर घेऊन जाणार आहे. तुमचं आयुष्य इथून बदललेलं असेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर कुठेतरी लक्षात ठेवल्या पाहिजे दुसऱ्यांना सांगताना. कारण आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला हे सगळं सांगते आणि आपण हे सगळं तसेच उद्या जाऊन तुम्ही सुद्धा कुणाला तरी मदत करणारे, कुणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल घडवून आणणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. जशा मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभव मी लिहून ठेवलेत. अजून एक महत्वाची गोष्ट, कदाचित तुम्हाला ध्यान सुरू केल्यानंतर स्वप्न पडू शकतात वेगवेगळी. तर कुठलं स्वप्न काय आहे हे पण लिहून ठेवा, कारण त्या स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील.
काही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुमचे जे पूर्वज असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तुमच्या इष्ट देवता असतील, हे सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला काही गोष्टी कळतील, काही ज्ञान तुम्हाला मिळेल. तर तुमची स्वप्न जर तुम्हाला लक्षात राहिली तर लगेच लिहून ठेवा. आणि कारण आत्ता जे तुम्ही काम करणार आहात ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर करणार आहात, अवचेतन मनावर. आणि जिथं ह्या गोष्टींचा बराचसा संबंध बऱ्याचशा इतर गोष्टींशी असतो. त्यामुळे जे काही तुम्हाला स्वप्न पडतायत, जे काही तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतायत, त्या लगेच लिहून घ्या. ह्याच्यातून तुम्हाला काही आर्थिक संधी पण नवीन चालून येतील. तुमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारतीये, किंवा जी कामं रखडली आहेत इतके वर्ष, त्याच्यामध्ये काही बदल होतोय का, हे सगळं तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला शारीरिक थकवा जाणवतोय का, तुम्हाला कुठल्या शरीराच्या जे आजार आहेत त्याच्यामध्ये काही फरक जाणवतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. ह्या 41 दिवसांचा हा प्रवास तुमचा तुम्हाला अविस्मरणीय असेल, याची मला खात्री आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे की आपण प्रत्येक आठवड्याला एक टास्क मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामध्ये मी सुद्धा ते टास्क पूर्ण करणारच आहे तुमच्यासोबत. तर जसे की ह्या आठवड्यापासून आपण सुरुवात करतोय की कुठल्याही व्यक्तीबद्दल आपण जजमेंट करायचं नाही. जर समोरून एखादा माणूस दारू पिऊन आला आणि त्याच्या घरात त्याच्या बायकोबरोबर भांडतोय, त्याच्या घरातल्या लोकांबरोबर त्याची भांडणं चालू आहेत, तेव्हा आपण कदाचित म्हणू की काय माणूस आहे, एवढं चांगलं घर आहे तरी पण भांडणं करतोय, बायकोला किती त्रास देतोय, किती वाईट माणूस आहे, आपण अशी त्याच्याबद्दल एक धारणा करू. तर हे आपण करायचं नाहीये, कारण तो त्याच्या आत्म्याचा प्रवास करतोय आणि त्याची जी काही कर्म असतील, त्याच्या बायकोची जी काही कर्म असतील, ती ऊर्जा बॅलन्स करतोय. कदाचित मागच्या जन्मामध्ये त्याच्या बायकोनी त्याला खूप त्रास दिला असेल, ती बायकोच त्याचा नवरा असेल, असं असू शकतं त्या आत्म्याचा. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत, म्हणून कुठल्याही व्यक्तीला जज करायचं नाहीये आपण. तर एक आठवडाभर आपण कुणाबद्दलही कमेंट पास नाही करायच्या. त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून, आणि त्यांच्या घरामध्ये काही चालू असेल किंवा ती व्यक्ती दुसऱ्यांशी कशी बोलती, ह्याच्याबद्दल आपण काहीही जजमेंट पास करायचं नाहीये. एक आठवडा आपण हे टास्क करणार आहे. जर स्वतःबद्दल पण नाही, जर मला त्या व्यक्तीला बघितल्यानंतर ईर्ष्या जाणवली, जेलस वाटत असेल, राग येत असेल, तरी सुद्धा ती भावना माझ्यात आली एवढं समजून अवेअर राहायचं आणि प्रयत्न करायचा की तो विचार आपण मनातून काढू. मग मी अशीच का केलं, मी तर ध्यान करते, मग असं कसं, ही व्यक्ती ध्यान करते आणि अशी कशी बोलते, हे असं आपण कुठलंही जजमेंट पास करायचं नाहीये. कारण ही सगळी ऊर्जा असते, ज्या ऊर्जेला आपण आपल्याकडे खेचतो जेव्हा आपण जजमेंट पास करतो. त्यामुळे त्यांच्या ऊर्जेमध्ये अजिबात इंटरफेअर करू नका आणि कुणाबद्दलही जजमेंट करायचं टाळा. एक आठवडा आपण हे टास्क सगळ्यांसाठी घेतो. तर भेटू आपण आजच्या रात्रीच्या या ध्यानाच्या सेशनमध्ये. जितकं तुम्ही म्हणते ना, जितक्या मनापासून श्रद्धेने तुम्ही हे ध्यान कराल, एक स्टेप तुम्ही पुढे याल, तुमच्या पुढं ब्रह्मांड सगळी दारं मोकळी करेल, याची मला खात्री आहे. त्यामुळे जितक्या श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही कराल आणि सांगाल ब्रह्मांडाला की मला बदलायची खूप इच्छा आहे, स्वतःला बदलायची, आणि माझ्या आयुष्यात मिरॅकल्स होऊ दे अशी माझी इच्छा आहे, तितकं ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देईल. कुठेही कमी पडू देणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. फक्त पैसा म्हणजेच भरभराट नाहीये. मानसिक आरोग्य, शांती, स्वतःवर प्रेम, लोकांचं प्रेम किंवा स्वतःबद्दलचा आदर, हे सगळ्यामध्ये तुम्हाला भरभराट जाणवेल. घरातली शांती, वातावरण, या सगळ्यामध्ये बदल जाणवेल. तर त्यासाठी मी म्हणते की 40-41 दिवस तुम्ही ही साधना अविरतपणे, अखंडपणे पार पाडा. तुम्ही म्हणा त्या परमात्म्याला की तू माझ्याकडून करून घे. अडचणी आली, आव्हानं आली, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. जरी काही अनअवॉइडेबल रिझन्समुळे झालं तरी सुद्धा त्याच्या पुढं तुम्ही ते कंटिन्यू ठेवा आणि ती पूर्ण करा. आणि त्याच्यानंतर मला खात्री की तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही आपोआपच ध्यानधारणा आयुष्यभर चालू ठेवाल. तर भेटू आपण आज रात्री 9:30 वाजता. वेळेमध्ये जॉईन करा, कारण एक छोटासा मूवी मी तुम्हाला सुरुवात करून दाखवणार.